आपण भाजीच खातोय की रोगजंतू? उघड्यावरचे भाजी बाजार, जबाबदार कोण? काय मंडळी, आज काय भाजी केली आहे? कुठून आणली? चौकातून की आठवडे बाजारातून? हं, तुम्ही म्हणाल, आज असं काय विचारताय? मुद्दा इकडे कुठं घसरलाय? खरंय, भाजी हा आपल्यासाठी किरकोळ विषय असतो. कशालाही हलकी उपमा द्यायची असेल तर आपण भाजी बाजाराची देतो. हा काय भाजीपाला आहे काय असं आपण म्हणतो. पण भाज्या हा विषय एवढ्या हलक्यात घेण्यासारखा नाहीये. अहिल्यानगर शहरात तर नाहीच नाही. कारण आपण रोज ज्या भाज्या आवडीनं खातोय त्या फक्त भाज्या नसतात, तर त्यांच्यासोबत आपण अनेक रोगजंतू घेऊन येत असतो. याला कारण आपल्याकडं उघड्यावर होणारी भाजी विक्री. हीच भाजी आपल्या आरोग्याला अपायकारक ठरते. मुख्य म्हणजे हे सगळं आपल्याला कळतंय पण वळत नाही. म्हणजे काय? तर याची पुरेपूर माहिती आणि जाणीव असूनही उपाय केले जात नाहीत. चला, आज याच मुद्द्यावर चर्चा करूयात. भाजीपाला हा थेट आपल्या रोजच्या जगण्याचा आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याशी निगडीत विषय आहे. त्यामुळं भाज्या सुरक्षित वातावरणात पिकविलेल्या, वाहतूक केलेल्या आणि विक्रीही स्वच्छ ठिकाणी केलेल्या हव्यात. मात्र आपल्याकडं हे होताना दिसत नाही. शहरातील भाजी विक्री रस्त्यावरच चालते. ग्रामीण भागातही आठवडे बाजार, धूळ, कचरा आणि घाण अशा वातावरणात भरतात. या भाज्या कशा पिकवल्या आहेत, त्याची विक्री कशा वातावरणात झाली, यावरच त्याची शुद्धता अवलंबून असते. मात्र याकडं फारसं गांभीर्यानं पाहिलं जात नाही. ही खरी अडचण आहे. त्याला कारण हा मुद्दा आपण म्हणावा तेवढा गांभीर्याने घेत नाही. त्याची विविध कारणंही आहेत. अहिल्यानगर शहरात आपण कोणत्याही मुख्य रस्त्यावरून किंवा चौकातून गेलो तर आपल्याला काय दिसते? रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भाजी बाजार भरलेला असतो. अनेक विक्रेते रस्त्यावर पथारी पसरून भाजी विकतात, तर काही हातगाड्या लावून त्यावर भाजी विकताना दिसतात. तेथे भाजी खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी झालेली असते. मुख्य म्हणजे यातील अनेक ग्राहक दुचाकी किंवा चारचाकी वाहने थेट भाजीच्या दुकानापर्यंत नेऊन वाहनात बसूनच भाजी खरेदी करताना दिसतात. तर काही ग्राहक रस्त्याच्या मधोमध वाहने उभे करून भाजी खरेदी करण्यासाठी गेलेले असतात. नगर शहरातील चितळे रोड, पाईपलाईन रोड, प्रोफेसर कॉलनी चौक, माळीवाडा, दिल्ली गेट, गाडगीळ पटांगण, केडगाव MIDC मध्ये मुख्य रस्ता अशा ठिकाणी हे प्रकार पाहायला मिळतात. रस्त्यावरील धूळ, कचरा, घाण आणि वाहनांच्या धुरातच ही भाजी विक्री चालते. भाजी ताजी राहावी म्हणून त्यावर पाणी मारलं जातं. ते पाणी शुद्ध असतेच असे नाही. यामुळं भाजी ओली होऊन त्यावर धूळ आणि रोगजंतू चिकटून बसतात. त्याच भाज्या आपण खरेदी करतो. अशी उघड्यावर भाजी विक्री केली जाण्याचं मुख्य कारण असं आहे की आपल्या शहरात लोकसंख्येच्या प्रमाणात हक्काच्या सुसज्ज अशा भाजी मंडई उपलब्ध नाहीत. ग्रामीण भागातून येणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांना आणि स्थानिक छोट्या विक्रेत्यांना रोजचा व्यवसाय करण्यासाठी रस्त्याच्या कडा हाच सर्वात सोपा आणि बिनाखर्चिक पर्याय वाटतो. दुसरी चूक आपली आहे, म्हणजे ग्राहकांची. आपल्याला गाडीवरून न उतरता चालता चालता भाजी खरेदी करायची असते. ग्राहक रस्त्यावर थांबतात म्हणून विक्रेतेही तेथेच येतात. हा पोटापाण्याचा प्रश्न आहे हे आम्ही मान्य करतो. पण या नियोजनाच्या अभावामुळे संपूर्ण शहराला याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. आपण अत्यंत आवडीनं आणि आरोग्यासाठी म्हणून भाजी आणतो. पण विचार केलाय का की उघड्यावर धुळीत आणि धुरामध्ये विकली जाणारी ही भाजी आपल्या पोटात विष बनून जाते. जेव्हा मुख्य रस्त्यावरून शेकडो गाड्या जातात तेव्हा त्यांच्या धुरातून शिसे, कॅडमियम आणि कार्बनचे अतिसूक्ष्म विषारी कण बाहेर पडतात. हे कण थेट त्या उघड्या भाज्यांवर आणि फळांवर स्थिरावतात. शेजारी वाहणारे उघडे नाले, त्यावरून उडणारी धूळ आणि माशा, हे सर्व रोगजंतू त्या भाज्यांवर बसतात. आम्हाला वाटतं की आम्ही ताजी भाजी खात आहोत, पण प्रत्यक्षात आम्ही टायफॉइड, कावीळ, गॅस्ट्रो, डायरिया आणि फूड पॉयझनिंग सारख्या आजारांना निमंत्रण देत असतो. आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे या भाज्यांवरील जड धातू शरीरात गेल्यामुळं माणसाचं यकृत आणि किडनी निकामी होण्याचा धोका वाटतो, असं तज्ज्ञ सांगतात. आपण आपल्या मुलांच्या ताटात आरोग्य वाढतोय की आजार, याचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी गंभीर बनते. पावसाळ्यात किंवा ओल्या कचऱ्यामुळं बाजार मैदानात चिखलाचे साम्राज्य होते. त्याच चिखलात खाली ताडपत्री टाकून भाज्या मांडल्या जातात. बाजार संपल्यानंतर तिथं सडलेल्या भाज्या आणि प्लास्टिकचा ढीग तसाच पडून राहतो. त्यामुळे दुर्गंधी सुटते. भाज्यांवर मारण्यासाठी किंवा हात धुण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध नसतं. त्यामुळं यासाठी घाण पाण्याचा वापर केला जाण्याची शक्यता वाढते. हे झालं भाजी विक्रीचं. पण नगरला आणखी एक धोका आहे. शहराच्या दक्षिण भागात म्हणजे सीना नदीच्या काठावरील नदीच्या पाण्यानं जी भाजी पिकवली जाते ती तर आणखी धोकादायक. याला कारण म्हणजे शहरातील बहुतांश गटार आणि मैला पाणी
थेट सीना नदीत सोडलं जातं. त्याच पाण्यावर हा भाजीपाला पिकविला जातो. अर्थात हे केवळ नदीकाठच्या शेतीत घडतं. त्या भागातील विहिरींमध्येही हे घाण पाणी उतरतं. तेच पाणी ग्रामस्थ पितात. ही गोष्ट तर वेगळीच आणि आणखी गंभीर. त्याच घाण आणि दूषित पाण्यावर पिकविलेला हा भाजीपाला शहरात विकायला येतो. तिथे आल्यावर तो पुन्हा दूषित वातावरणात विकला जातो. फक्त शहरातच नाही तर आपल्या ग्रामीण भागातही आठवडे बाजाराची स्थिती फार वेगळी नाही. तिथं चिखलात, अस्वच्छतेत बाजार भरतात. बाजाराच्या दिवशी कचऱ्याचं व्यवस्थापन नसतं. ही परिस्थिती बदलली पाहिजे की नाही? पण तिथंही हे कोणी विचारात घेत नाही. शेतातून आणलेली भाजी आठवडे बाजारातील घाण वातावरणात विकली जाते. अर्थात सर्वच ठिकाणी अशी अस्वच्छ परिस्थिती आहे असा आमचा दावा नाही. मात्र बहुतांश गावातील आठवडे बाजारांची स्थिती, त्यांची जागा, भाजी विक्रीची पद्धत अस्वच्छ आहे हे नाकारता येणार नाही. आता प्रश्न उभा राहतो की यावर उपाय काय? प्रशासन यावर कारवाई का करत नाही? मात्र प्रशासनानं केवळ भाजी विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करून चालणार नाही. शहरात महानगरपालिकेचे फेरीवाला धोरणाची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. शहरात प्रत्येक भागात सुसज्ज भाजी मंडई उभारल्या पाहिजेत. जिथं विक्रेत्यांना ओटे, शेड, पिण्याचं पाणी आणि स्वच्छतेची सोय असेल. शहराचे मुख्य चौक आणि महामार्गावरील भाजी बाजार बंद करून जे सुरक्षित ठिकाणी हलवले पाहिजेत. मार्केटच्या बाहेर ग्राहकांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था केली पाहिजे. त्यामुळं वाहतूक कोंडीही होणार नाही. पण केवळ प्रशासनाच्या नावानं खडे फोडून किंवा त्यांच्यावर जबाबदारी ढकलून चालणार नाही. नागरिक म्हणून आपली ही काही कर्तव्य आहेत. जोपर्यंत आपण रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे गाडी थांबवून भाजी खरेदी करणं बंद करत नाही, तोपर्यंत हे विक्रेते रस्त्यावरून हटणार नाहीत. आपण शिस्त पाळली पाहिजे. अधिकृत भाजी मंडईत जाऊनच खरेदी करण्याचा नियम आपण स्वतः लावला पाहिजे. पण तसे होते का? तर नाही. कारण आपल्याला घाई असते. पटकन भाजी खरेदी करून दुसऱ्या कामाला जायचं असतं. रस्त्यावरील भाजी स्वस्त मिळते असाही आपला समज असतो. मुळात भाजी हा आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा नसतो. चालता चालता करायचे ते एक काम असते. यातूनच हे सर्व प्रश्न निर्माण होतात. ही व्यवस्था व्हावी यासाठी नागरिकांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर दबाव आणला पाहिजे. त्याशिवाय हा मुद्दा प्राधान्याने घेतला जाणार नाही. अन्य खर्चिक व्यवस्था उभ्या केल्या जात असताना भाजी बाजाराची स्वच्छता राहील अशी व्यवस्था का उभारण्यात येत नाही? जरी अशी व्यवस्था केली तरी ग्राहकांनी त्याला साथ दिली पाहिजे. नगर शहरात असे प्रयोग झाले आहेत. बंदिस्त जागी भाजी बाजार हलवला तेव्हा ग्राहक तेथे खरेदीसाठी जात नसल्याचा अनुभव विक्रेत्यांना आला. त्यामुळं तेथील गाळे सोडून ते पुन्हा रस्त्यावर आले. अशाही घटना झालेल्या आहेत. ही व्यवस्था होईल तेव्हा होईल. मात्र तोपर्यंत नागरिकांनी भाजीच्या बाबतीत काळजी घेणं गरजेचं आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर ही घेतलीच पाहिजे. बाजारातून आणलेली भाजी घरी आल्यावर किमान 10 ते 15 मिनिटं कोमट पाण्यात आणि थोडे मीठ किंवा बेकिंग सोडा टाकून त्यावर धुवून घेतली पाहिजे. विशेषतः पालेभाज्या चांगल्या शिजवून खाल्ल्या पाहिजेत. त्यामुळे त्यावरील रोगजंतू नष्ट होतील. कच्च्या खायच्या भाज्याही व्यवस्थित धुवून घेतल्या पाहिजेत. शेवटी आमचं एवढंच सांगणं आहे. आपले शहर स्वच्छ ठेवणं, इथली वाहतूक सुरळीत ठेवणं आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य जपणं ही केवळ सरकारची नाही तर आपल्या सर्वांची संयुक्त जबाबदारी आहे. एक सजग नागरिक बना, आरोग्याशी तडजोड करू नका आणि प्रशासनाला योग्य नियोजनासाठी सहकार्य करा. त्यातूनच केवळ भाजीचा नव्हे तर इतर अनेकही प्रश्न सुटण्यास मदतच होईल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? यावर आपलं मत काय आहे? आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.